नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि आज सकाळी सकाळी चाललं आहे माझं कटिंग. तर आज मी कटिंग करत आहे कोपरीचं. माझ्या मामांची खूप इच्छा होती, म्हणे तुला कोपरी शिवता येते ना, म्हणे तू ब्लाऊज शिवते, कोपरी येते का शिवता, मग माझ्यासाठी पण कोपरी शिवून आण म्हणे. मग त्यांचं खूप चाललं आहे, तुम्हाला कोपरी शिवून आण. मग मी आज त्यांच्यासाठी कोपरीचंच कटिंग करते. तर कोपरी शिवून पूर्ण झाली की मग मी तुम्हाला दाखवेल. पूर्वीच्या लोकांना आहे ना कोपरी घालायला आवडतेच, कारण की कोपरीला खूप सारे खिसे असतात आणि ते कॉटनचा कपडा असतो, असं नाही का, त्यांना कम्फर्टेबल वाटतं. माझ्या आवांचं पण चाललंय, तू मला पण एक कोपरी शिवून दे म्हणे मला आता. तर आता सगळ्यात पहिले मी माझ्या मामांची कोपरी शिवून देते आणि पूर्ण रेडी झाली का तुम्हाला दाखवते. आणि तुमच्या इकडे पण कोपरे घालणारे अजून कोण कोण सदस्य आहेत, जुनी माणसं ते असतील तर सांगा की तुमच्याकडे पण कोपरे घालणारे जुनी मंडळी आहे की नाही. तर चला, कोपरी पूर्ण शिवून झाली की मग भेटू आपण. झाले का मम्मा शिवून? हो. कोपरी ना मग झाली, आता थोडासा फायनल टच राहिला ते ना, म्हणजे तसं कोपरी घालायला खरंच कम्फर्टेबल आहे बरं का. हे बघ, झाली शिवून, फायनल टच राहिलाय फक्त. खिसे बघ ना किती असतात, 1 2 3 4 आणि इथे छोटासा हा चोर खिसा, 5 खिसे. तर चल, फायनल रेडी झाली का मी दाखवते तुला. ओके. माझ्या आवांचं खूप चाललंय, मला पण एक कोपरी शिव. तर पहिला त्यांचा रिव्ह्यू घेऊ की कोपरे परफेक्ट झाले की नाही. हो, कसे वाटते? नाही नाही, तुमची म्हणजे साईज उंचीनुसार परफेक्ट आली ना. नाही कोपरी. तर चला, कसे आहे कोपरीचे खिसे, मोठे झाले की नाही व्यवस्थित? आतल्या खिशात हात जातोय का दोन्ही बाजूला व्यवस्थित जातोय ना? ओके. त्याला आता इथे मध्ये एक टीप घालते, म्हणजे ते 2 खिसे वेगळे राहतील. ती राहिली मी टाकून घेते आता. आणि इथे चोर खिशात जातं का, त्यात फक्त 2 बोटं घालून वस्तू काढायची असते. जाते व्यवस्थित. तो छोटाच असतो, तुम्हाला सापडलंच नाही का? कोपरी पहिल्यांदा घालताय ना, त्याच्यामुळे माहिती नाही आहे. अहो इथे हे बघा, हे बघा, 2 बोटं घालून अशा वस्तू काढतात. कधी कोपरी घातलीच नाही ना. हां, असं 2. तर ज्याला बाई नसते त्याला खरं तर कपनी असं म्हटलं जातं. तर असो, कपनी म्हणा किंवा कोपरी, तुम्हाला कशी वाटली आपली ही शिवलेली कोपरी ते पण कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला, भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.